हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 9-9:30 वाजले. इथे माझा चालला आहे स्वयंपाक. तर आज मस्तपैकी सकाळी सकाळी उडदाचं घट्ट वरण आणि नागलीची भाकरी बनवली आहे. खूप छान आमच्या इकडे बनवतात. असं कधी वाटलंच खायचं आहे उडदाचं वरण नागलीची भाकरी का असं घट्ट वरण बनवतात आणि नागलीची भाकरी. तर मजुरांना वगैरे ज्या वेळेस भात लागवड किंवा भाताची सोंगणी वगैरे असली का असे मजुरांना देतात उडदाचं वरण नागलीची भाकरी. तर आज हे मला म्हणे का शारदा आज आपल्याला सुद्धा नागलीची भाकरी आणि उडदाचं घट्ट वरणच बनव. तर मग ते बनवलं. इथे क्रॉकरी व मनी प्लांट ठेवलेले आहे तर त्यांना ना पाणी घालून घेते आणि माझा किचनसुद्धा सर्व काही व्यवस्थित आवरून झालं आहे. बघितलं माझ्या घरातले सर्वच कामं आवरले आणि आजचं बाहेरचं वातावरण आहे ना खूप फ्रेश मस्त आहे. म्हणजे आज पाऊस नाही आहे, थोडाफार आला तर येतोय नाही तर नाही. आणि इथे बघा सागाची लाकडी खुर्चीसुद्धा एक खुर्ची तयार झाली, अजून एक खुर्ची बाकी आणि तिथे टेबल बाकी आहे. म्हणजे अजून त्यांना फिनिशिंग वगैरे आहे बाकी. पण बघा किती छान खुर्ची बनवली आहे. तर चला पाऊस उघडा आहे आणि बाहेर जिथे 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 कोबा आहे ना तिथे खूप शेवाळ आले. तर पावसामुळे शेवाळ येतच आणि ते शेवाळ कशा पद्धतीने काढायचं ना मी ते आज तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला इथे ना माझ्याकडे आहे ही टी-शर्ट पावडर 2 किलो आणली आहे. अशी सफेद कलरची आहे. तर असे एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टी-शर्ट पावडर टाकायची, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि ज्या वेळेस आपण टी-शर्ट पावडर कोब्यावरती टाकतो तर कपडे जरा जुने घालायचे, नवीन कपडे घालायचे नाही. कारण ही पावडर आहे ना जर कपड्यांवर पडली तर त्या कपड्यांचा कलर जातो आणि ते कपडे खराब होतात सफेद. तर चला आता असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि जिथे जिथं शेवाळ आलंय ना तिथे सर्व काही मी आता टाकणार आहे. तर चला सर्व शेवाळ निघून जाईल. हा बघा आमचा फ्लॅटचा जाणे येण्याचा हा मार्ग आहे. इथूनच सर्व फ्लॅटमध्ये जाणारे येणारे माणसं जातात, मोटरसायकली जातात. तर हे बघा कसं शेवाळ आले. तर याच्यावरती मी सर्व काही आता ही टी-शर्ट पावडर टाकणार आहे. आता जिथे जिथे कोब्यावरती जे काही शेवाळ आलं आहे ना तिथे तिथे ना असं मी टी-शर्ट पावडरचं पाणी बनवलं आहे आणि ते असं टाकून घ्यायचं आहे सर्व काही पाणी आणि खराट्याने चोळून द्यायचं आहे. त्याच्यावरती मग दुसरं पाणी वगैरे मारायचं नाही आहे. आणि मग येता जाता आहे ना ते सर्व काही शेवाळ वगैरे आलं आहे ना ते सगळंच व्यवस्थित निघून जाईल. आता इथे तुम्ही गार्डनमध्ये बघा तर बघा किती शेवाळ आलंय कोब्यावरती. पण सगळ्यात आधी ना हे काही झाडांची कटिंग वगैरे सर्व उचलून घेते आणि त्याच्यानंतरच आपल्याला टी-शर्ट पावडर टाकायची. असं पाणी टाकून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायची आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण कोब्यावरती टी-शर्ट पावडर टाकतो तर कमीत कमी 2-3 तास तरी पाऊस पडला नाही पाहिजे, नाही तर मग त्याचा काय उपयोग होत नाही. एकदम छान असं ऊन पडलं तर कोब्यावरचं शेवाळ निघून जातं. तर चला आता ना इकडे गार्डनमधल्या कोब्यावरती हे सर्व पाणी टाकून देते टी-शर्टचं आणि खराट्याने चोळून देते. एकदम छान असं निघेल आणि मग उद्याकडे सर्व जो काही कोब्यावरती टी-शर्ट टाकलेलं आहे ना ते धुवून काढील. तर चला खूप शेवाळ आहे, उद्याकडे एकदम छान तुम्हाला दिसेल.
वरती तर आता टिशल पावडर टाकली आणि पावडर टाकता टाकताच लगेच पाऊससुद्धा सुरू झाला आहे. तर आता बघते थोडाफार पाऊस पडला तर काही हरकत नाही, पण एकदम मुसळधार पाऊस नाही पडला पाहिजे का त्याच्याने ती टिशल पावडर धुवून जाईल. बघूया आता थोडाफार पडतोय का किती पडतोय, नाही तर पुन्हा एकदा पाऊस असा 2-4 तास उघडला का मग टिशल पावडर टाकील. हे बघा कसा पाऊस सुरू झाला आहे. दुपारचं आमचं जेवण झालं, मस्तपैकी आवरलं वगैरे आणि आता मी सुद्धा चालले गावामध्ये. आज आम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायची आहे, चिठ्ठी लावायला लागते आमच्या इकडे गणपती बाप्पांना. तर हे आले जेवण करायला, आता यांच्यासोबत चालले. बरं झालं आपण जरा पटकन आलो गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायला. लालबागचा राजा दाखवा मामा. खूप मोठा नका, खूप छोटा नका. ती बुक केली ना पोरांनी. केली का? हा एक लालबाग राजा आहे. कोणता? वाव. तेच जास्त चालले असं ना मग पगडी वगैरे घातलेले का? तरी आता एवढ्याच गोष्ट आहे. 5 हे बघा गणपती बाप्पा किती आहेत, भरपूर अशा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहे. अजून पण भरपूर आहेत, पण इथे जागा नाही त्याच्यामुळे त्या सर्व मूर्ती बाजूला ठेवले. मग जसे जसे जागा तयार होईल ना तसे आणतात इथं. तर हे बघा आता आम्ही सुद्धा ते बघा असे मूर्ती राहिले. हे बघा असे आम्ही हे बघा. हा मा भाऊ आम्हाला मस्त लालबागच्या राजाची मूर्ती दाखव. हे बघा असे ना तिकडनं आणतात, जशी जागा इथे तयार होईल ना तशा. हे बघा इथे दोन्ही पण लालबागच्या राजा आहेत. 18 नंबर आहे, हा 14 नंबर आहे. हे बघा लालबागच्या राजाची मूर्ती. 18 14 कसं आहे? किती दिवस झाले भाऊ चिठ्ठ्या लावायला लागलेत? आता 2-3 दिवस झाले फक्त. आमच्या इकडे गणपती बाप्पा बुकिंग करायचं म्हटलं का अशी चिठ्ठी लावल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती ही आपली फिक्स झाली. त्याच्यामुळे ना आमच्या इकडे चिठ्ठ्या लावतात. हे बघा कशा चिठ्ठ्या लावल्या आहे. मग आम्ही पण म्हटलं चला आज आपल्या पण गणपती बाप्पांच्या मूर्तीला चिठ्ठी लावून घेऊया. माझ्या मते आधी आधी हाच बाप्पा म्हटला. मागच्या वेळेस अशीच मूर्ती होती. हाच कलर. कोणता? खूप छोटा आहे थोडासा. ह्या मूर्तीपेक्षा थोडासा मोठा द्या ना. हा खूप लहान आहे. हे बघा ना, हे तर कुठे एवढं. हा अशी दाखवा, अशी दाखवा ना असेल तर. दुकान उघडले का आम्ही मग कोण जाणार आहे? बाया करतात आपल्या, काय करणार तिला? बरं पोराला बळजबरी बोलवायचा तो कंटाळतोय. संध्याकाळी जातो आम्ही, पण दिवसाला सकाळच्या सकाळी बाहेर काय एक असून 2 असून तुम्ही करून द्या. आता देवाला माहिती आहे ना, मग तिकडे बाहेर नाही गेले तर कसं काय देवाला माहिती आहे का? ते बाहेर गेले नाही तर कशी. मागचा ना दोन्ही लालबागचे राजे. आमच्या इथे गणपती बाप्पाचं हे एकच दुकान राहतं, त्याच्यामुळे ना मग आम्हाला चिठ्ठ्या लावायला लागतात. तर बघा इथे ह्या दोन मूर्त्यांपैकी एका लालबागच्या राजाला आम्ही चिठ्ठी लावली आणि आम्ही गणपती बाप्पा बुक केला. त्याच्याच नंतर घरी आलो, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. फ्रेश वगैरे झालो. मी साडी नेसले, चहा घेतला आणि त्याच्यापुढे ना मग आम्ही निघालो आहे आमच्या गावाला.
हे आधी आणि मी आम्ही तिघं मायलेकं चाललो आहे. तर बघा बाहेरचं वातावरण किती मस्त असं वातावरण आहे आणि माझा आधी गाडी चालवतो आहे. हे आधी शेजारी हे बसले आणि मी मागे बसले. तर कालच मी तुम्हाला दाखवलं होतं का देवपूजेचं कपाट आवरलं, तर त्याच्यामध्ये ना खूप असं सामान निघालं का ते पाण्यामध्ये विसर्जन करून. हे बघा आत्यांचं घर आहे ना असं मध्यवर्ती ठिकाणी आहे ना. इकडनं एक रस्ता आहे, इकडे आमचं घर आहे, ह्या दिशेला आमचं घर आहे आणि ह्या दिशेला एक रस्ता आहे. तर त्यांच्या इथे ना असे कोणी गावातले कोणी नाही तर कोणी बसायला येतच राहते. काल आमच्या इथे माझ्या आत्या सासूबाई आल्या होत्या ना, तर त्यांचं आज तुम्हाला मी घर दाखवते. आम्ही 5-10 मिनटासाठी त्यांच्या इथं आलो, तर मग म्हटलं चला आलोय तर त्यांचं घर दाखवूया. हे बघा आता आहे ना हे नवीन त्यांनी बांधकाम केलं. बघा आत्ता तरी फरची टाकले, पण याच्या आधी मातीचं घर होतं, खूप सुंदर आणि मस्त घर होतं. हे बघा हे वरचं जुनं आहे, ही पाटई वगैरे आणि सर्जा याला म्हणतात बरं का. इथं बेड आहे, मामा झोपतात इथे. हे बघा ही फरची त्यांनी आत्ता टाकली आणि पूर्वीचं त्यांचं असं मातीचं घर होतं. बघा आता तुम्हाला हेच मी दाखवते, अजून आत्यांची दिवाबत्ती नाही झाली. तर हे बघा कसं सारवलेलं आहे, बघा किती छान. आणि त्या सारवताना ना एकदम डिझाईनमध्ये सारवतात, असं तसं नाही आहे, खूप भारी. बघा कसं घर आहे, ह्या वयात सुद्धा त्यांचं एवढं सुंदर आणि स्वच्छ घर. फक्त इथे मामा आणि आत्या राहतात. आत्या मामांचे मुलं हे नाशिकला राहतात, हां सगळे नाशिकमध्ये राहतात. बघा आमच्या आत्या मामा मंदिराकडे बसायला गेलेत. आणि हे बघा इथं 2 बेड ठेवले आत्यांचा आणि मामांचा. हे सगळं त्यांनी नवीन आता काही प्लास्टर वगैरे केलं. आता आधी प्लास्टर नव्हतं ना, आधी असं होतं, हा कलर आणि हे सारवलेलं पोचारेल. आधी खिडक्या लाकडी होत्या, 2 दरवाजे होते आणि आता त्यांनी स्लायडिंगच्या खिडक्या टाकल्या. बघा वरती कौलं आहे घराला, सर्जा दाखवला ना. आणि हे बघा असं आहे आमच्या आत्यांचं घर. सगळ्यात मेन म्हणजे आता तुम्हाला मी त्यांचं किचन दाखवणार आहे. आणि बघा ह्या वयात सुद्धा त्यांनी किचन कसं आवरेल आहे, आपल्यासारख्याला सुद्धा नाही येणार आवरतं. चला आत्यांना मामांना कधी वाटलं का नाशिकला मुलांकडे जावं, म्हणजे भाऊन ते नाशिकला राहतात, तर मग ते कधी नाशिकला जातात कधी इथे राहतात, पण जास्तीत जास्त ते इथंच राहतात. कसं ह्या वयातल्या माणसांना गावावर चांगलं वाटतं राहायला. आता तुम्हाला मी आत्यांचं किचन दाखवणार आहे. ह्या वयात सुद्धा त्यांचं तुम्ही किचन बघाल आणि एवढं सुंदर घर आवरेल आहे का आपल्यासारखंच सुद्धा नाही एवढं छान आवरेल राहत, एवढं सुंदर त्यांचं घर आवरलं आहे. त्यांनी ही फरची टाकली ना, आम्हाला कोणालाच आवडली नाही. आम्ही सगळे त्यांना म्हटलो का आधी आहे ना त्यांचं सारवण्याचं घर होतं तर खूप छान वाटायचं, असं बसायला वगैरे आणि खूप फ्रेश प्रसन्न वाटायचं. आत्यांच्या इथं आलं ना कसं लवकर जायची इच्छा होत नाही त्याची, कारण त्यांचं घर एवढं सुंदर आणि छान असं आवरेल राहतंय. पण आता त्यांनी ती फरची टाकली. चला आता तुम्हाला किचन दाखवते. चला आता आत्यांचं आपण किचन बघूया. इकडे त्यांनी कोबा करून घेतलाय. तर सगळ्यात आधी हॉलमधून आल्यानंतर इथे रॅक बनवून घेतली, आत्ताच ती बनवेली. आणि हे भांडे बघा कसे रॅकला लावलेत, मार्बलमध्ये रॅक बनवेले आणि ते भांडे बघा किती सुंदर असे लावलेत, आहे की नाही सुंदर आणि छान. त्याच्याच नंतर इथे ही लाकडी रॅक आहे, हिच्यावरती सुद्धा भांडे बघा, हे चमचे वगैरे ताटं कसे लावलेत बघा. आणि इथे अशा फळ्या ठोकेलेत, फळ्या लावल्यात आणि फळ्यांना भांडे बघा किती छान लावलेत. आणि फक्त इथं राहतंय कोण, आत्या मामा आणि आत्यांचे मुलं, म्हणजे आमचे भाऊ वगैरे. ते कधीतरी आले तर येतात, म्हणजे असं कधी सुट्टी वगैरे असली सणावाराला तेव्हा येतात. आणि आत्यांनी किचन आत्ता बनवून घेतलं, आधी असं किचन नव्हतं. तर बघा कसं किचन वगैरे बनवलं आहे. त्याच्यानंतर हे बघा इथे सुद्धा अशा फळ्या ठेवल्यात आणि काही बरण्या वगैरे त्यांनी ठेवल्या. तर कसं मस्त राजा राणीचा संसार आहे बघा बरं, किती छान. ह्या वयात बघा किती स्वच्छता टापटीपणा. आम्ही तर आता अचानकच आलो आहे बघा. बाथरूम हे बघा, इकडे पण बघा किती सुंदर आवरेले आहे का नाही. मागच्या बाजूला चूल आहे. हे आहे आमच्या आत्यांचं राजा राणीचा संसार. आणि मग कधी सणावाराला मुलं वगैरे येतात ते. हे बघा इकडे चूल आहे, कधी म्हणजे लाईट वगैरे नसली तर पाणी वगैरे तापवायला. फाटे बघा किती आत्यांचे, किती मस्त माच केले. आणि ते बघा कसे वरच्या वर आल्हाद असे ठेवले. माच का याला माच म्हणतात. हा इकडे मागची बाजू आहे, इथं नळ आहेत. हे बघा इथं नळ आहे, नळ येतात आत्ता ना त्याच्यामुळे नळ आहे. इकडे कपडे वगैरे धुवायला त्यांनी जागा केली आहे. मागे वाडं आहे, आमच्या इकडे वाडं म्हणतात, भाजीपाला वगैरे त्यांनी लावलेला आहे. तर अशा पद्धतीने आहे आमच्या आत्यांचं घर. आणि
तेच तुम्हाला म्हणजे आता मी आमच्या आत्यांच्या घराची होम टूर दिली, पूर्ण घर दाखवलं. बघा किती छान आवरेल आहे ना. आम्हाला आत्यांकडे आलं ना का खरंच इथून उठायची इच्छा होत नाही, एवढं छान आवरेल राहतं. इथं आत्यांचा स्वयंपाक झालाय मामांसाठी ना आत्यांसाठी. आम्ही आलो तर इथं वरणाला उकळी येत होती. हे बघा कुकरला वरण लावलंय आणि पातेल्यामध्ये भात. आत्या पोळ्या नाही करायची, फक्त त्यांना एक नागलीची भाकरी बनवायची आहे. आता पुन्हा स्वयंपाक नाही. दाखवलं सगळं दाखवलं. हे बघा मामा पण आले. हे बघा मामा पण आले. हे बघा मामा आले. मंदिराकडे गेले होते मामा बसायला ना. आम्ही आलो तेव्हा नव्हते मामा. देवखुली तुम्हाला दाखवली ना, तिच्यासाठी सुद्धा फरची आणून ठेवले, पण ती बसवायची बाकी आहे. बरी झाली आता मी ना एवढंच उघडली. काय? बोलू नको. बोला बोला. ते मला एक जण ना लोथीची भाजी दिली, लोथीची. ऐकलं का? आता मी काय सांगू काय काढलं, माझा खोकला त्रास नाही, मी गुळगाव शोधायला गेले तर तीच मला लोथीची भाजी भेटली. आता एवढ्यात आठवण आली तर उद्या बिद्याकडं ना अण्णाला शाळा विचारावं लागेल, नाही तर उशी कोबी भाजी दे. तर बघा आत्याने कसं बेडवर बेडशीट वगैरे अंथरलंय, किती छान दिसतंय. हॉल किती मोठा आहे तुम्हाला दाखवलं ना, भरपूर मोठा हॉल आहे. 2 ठिकाणी 2 बेड आहे, एक आत्यांचा आणि एक मामांचा. दोन्ही खिडक्यांना 2. हा आणि ही अचानक भेट आहे का, असं आम्ही सांगून नव्हतं आलो का आत्या आम्ही येणार आहे मग मी तुमच्या घराची होम टूर काढील वगैरे, असं काहीच नाही. पण त्यांचं घर कधी या 12 महिन्यात तुम्ही म्हणजे 24 तास कधी तुम्ही येऊ शकता. तुम्हाला एवढं सुंदर आणि स्वच्छ घर बघायला मिळेल. तर आल्याबरोबर म्हटलं आत्या तुमचं घर दाखवू का, तर त्या म्हणे दाखव ना बाई, तुला दाखवायचंय तर मी कुठं काय म्हणणार आहे. मग म्हटलं चला आत्यांच्या घराची एक आहे ना होम टूरच देऊन टाकूया. तर खरंच एवढं सुंदर आणि स्वच्छ. आत्ता तर फरची टाकली आहे. मी तुम्हाला काय म्हटलं का, पूर्वी मातीचं घर होतं, खाली सारवायची जागा होती, तरी पण एवढं सुंदर आणि स्वच्छ घर. किनार वगैरे मस्त अशा घ्यायच्या कलरमध्ये, ते भिंतींना ते पुड्यांमधला कलर का आत्या, पिशव्यांचा कलर. तर चला आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.